तर बघू शकता तुम्ही किती छान अशी परफेक्ट कटोरी तयार झाली, पायपिंग कटोरी बघू शकता। तर बघा किती छान अशी परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे। तर कुठून पण अशी चुन्नट पडली नाही आहे, परफेक्ट फिटिंग तयार झालेली आहे। कटोरीला पूर्ण राऊंड असा आलेला आहे, खूप छान अशी कटोरी बसलेली आहे, कुठून पण टोक आलेला नाही आहे। तर आपल्याला अशी कटोरी परफेक्ट कटोरी तयार करून घ्यायची आहे। नमस्कार, मी भारती, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण परफेक्ट कटोरी कशी तयार करायची, कटोरी जेव्हा आपण काढतो तर कशी काटायची। हर एक बायांचे प्रश्न असतात की ताई माझी कटोरी जमत नाही, कटोरीचा टक्स बरोबर येत नाही, आणि पण जेव्हा आपण कटोरी जेव्हा शिलाई करतो तर तिथून पण आपला राऊंड बरोबर येत नाही। तर जेणेकरून असे का कारण आहेत की तुमची कटोरी बरोबर येत नाही, आणि कटोरीला बरोबर पंच पण येत नाही, आणि कटोरीचा साईज बरोबर येत नाही, मापानुसार कटोरीचा साईज बरोबर येत नाही। आणि जसं की चेस्ट आपल्या साईज राहतो, चेस्टचा साईज राहतो, तर कसं आहे की आपण जेव्हा पंच आलेली कटोरी जेव्हा काढतो तर त्याच्यामध्ये चेस्टचा साईज बरोबर बसतो। जसं की आपल्या चेस्टचा साईज बरोबर बसेल कटोरीमध्ये तेव्हाच आपली कटोरी व्यवस्थित येईल। आणि कटोरीचा साईज पण असा बरोबर असला, म्हणजे की साईज नुसार कटोरी असते तर की लहान मोठी करावी लागतो। तर कसं आपण बीचमध्ये जो टक्स मारतो तो बरोबर 150 अशी शिलाई लावली पाहिजे। आणि मेन म्हणजे कटोरी कशी काटली पाहिजे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशी काटायची तर आपण ते पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण परफेक्ट कटोरी कशी तयार करायची तर ते सुरुवात। तर बघा हा एक कापड, तर डबल कटोरी काढण्यासाठी मी डबल कापड घेतलेला आहे, आणि हा आहे कटोरीचा फर्मा। तर बघा हा आहे सरळ भाग, तर बघा हा सरळ भाग आहे, हा पण सरळ भाग आहे। मग चारही कोण्यावरून जर आपण घेतलं तर इथं डबल डबल भाग म्हणजे सरळ भाग येतो। तर बघा अशा याला नाही येत आहे पंच, ह्या पण साईडला पंच येत नाही, ह्या पण साईडला पंच येत नाही। तर पंच कोणत्या साईडला येतो, तर बघा जर हा आपला बॉक्स तयार झाला, हा चौकोनी बॉक्स तयार झाला आहे, तर बघा हा आपला बॉक्स तयार झाला आहे। आता याच्यामधून आपल्याला कटोरी काढून घ्यायची, तर पंच आलेली कटोरी कशी काढून घ्यायची, तर कधी कधी आपल्या लक्षातच येत नाही पंच कोणत्या साईडने येत आहे। तर बघा आता मी हा चौकोन डबा काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, बघा हा चौकोन आणि हा चौकोन असा पंच करून पाहायचा आहे। तर बघा ह्या साईडला आपला पंच येत आहे, पूर्ण फुल पंच येत आहे, बघू शकता तुम्ही। जसं की आपण पायपिंग करतो, पायपिंगला जसा पंच येतो तशा टाईप कटोरीला पण पंच आले पाहिजे। बघा ह्या साईडनं पण आपला पंच येत आहे, पूर्ण फुल असा पंच येत आहे। तर अशी कटोरी आपल्याला काढून घ्यायची जेणेकरून आपल्या चेस्टचा साईज बरोबर बसल्या पाहिजे। पण कटोरीला पण कधी म्हणजे मोठा असा टक्स येत नाही, आणि जर आपण चेस्टचा साईज नुसार आपण जर कटोरीला 1.5 इंचचा जेव्हा आपण मोजून घेतो आणि टक्स लावतो तर बरोबर साईज नुसार आपली कटोरी परफेक्ट अशी तयार होतो। तर बघा ह्या साईडनं आपला पंच आलेला कापड येत आहे, ह्या साईडनं पण येत आहे। आता काय करायचे, आपण जे कटोरी काटलेली आहे ती याच्यावर ठेवून आपल्याला बरोबर चारही बाजूनी चॉक लावून घ्यायचा आहे। तर बघा ह्या साईडनं पंच येत आहे, पूर्ण आपण असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर त्याच्यावरून आपल्याला बघा असं करून घेतलेलं आहे, तर इथून आपल्याला अशी तिरशी रेषा अशी ओढून घ्यायची आहे, म्हणजे चॉक लावून घ्यायचे आहे। बघा हे लक्षात ठेवायचं, हेच मेन पॉईंट आहे आपल्या कटोरीचं, पंच आलेली कटोरी काटायची, हेच आपलं मेन पॉईंट आहे। तर बघा ह्या साईडनं आपण कटोरी जेव्हा काटली तर आपली कटोरी व्यवस्थित येते। एकदा तुम्ही वापरून पहा आणि खरंच कटोरी कशी येते ते ते बघा, आणि मला ताई सांगा कमेंट मध्ये की ताई तुम्ही जे सांगितलं आहे ते खरंच आहे, तुमच्या कटोरीनुसार मी कटोरी बनवली तर ती कटोरी व्यवस्थित अशी येत आहे। तर बघा इथं ठेवते मी, आणि चारही बाजूंनी कटोरीला अशी मार्जिंग करून घेते। तर बघा आता इथून मी अशी मार्जिंग करून घेत आहे। तर बघा आपण कटोरी अशी पंच आलेल्या भागांना पूर्ण अशी कटोरी तयार करून घेतलेली आहे। आता कटोरीला आपल्याला मोठं करून घ्यायचं आहे, तर मोठं कसं करून घ्यायचं, तर बघा ह्या साईडनं मी लहान साईजची कटोरी आहे, तर मी इथं 1 इंच घेत आहे, आणि ह्या साईडनं मी 1 इंच घेत आहे। 1 इंच 1 इंच दोनही साईडनं वाढवून घेतलेला आहे,
आता पूर्ण आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. तर बघा इथून किती येत आहे, 7.5 इंच येत आहे. तर 7.5चा मध्ये किती होत आहे, तर असं मोजून घ्यायचं. असं इथं टेप लावून घ्यायचा. बघा, बघू शकता तुम्ही. तर इथं मध्यभाग घ्यायचा आहे. तर मध्यभाग मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडने 1 इंच 1.5 इंच वाढवू शकतो साईजनुसार. नाही जरी वाढवलं तर आपल्याला कटोरीला आकार देता येते. तर बघा इथून आपल्याला अर्धा इंच, या साईडनं आपल्याला अर्धा इंच इकडून वाढवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. इथून वाढवलं, हा भाग इकडे मिळवून घ्यायचा आहे. तर बघा हा भाग इकडे मिळवला आणि कटोरीला राऊंड द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरीला राऊंड द्यायचा आहे. तर बघा मी इथं कटोरीला राऊंड दिलेला आहे. आता आपल्याला इथून पण गोल असा छानपैकी गोल असा इथून आपल्याला असा राऊंड द्यायचा आहे. तर बघा कटोरीला इथून पण मी राऊंड दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा हा भाग आपल्याला असा गोल राऊंड इथून द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला, जरी इकडे आपण 1 इंच वाढवलं, 1.5 इंच वाढवलं तरी पण सारखंच आहे. तर बघा आपली कटोरी तयार झालेली आहे. बघा किती छान असा पंच येत आहे आणि ह्या साईडनं पण पूर्ण फुल असा पंच येत आहे. आता मी कटाई करून घेते. तर बघू शकता तुम्ही, आता प्रॉपर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. तर अशी कटोरी जर आपण काढली तर कटोरी खूप छान अशी बसते. तर बघा ह्या साईडनं पण किती छान असा पंच येत आहे, बघू शकता. इथून पण पंच येत आहे, ह्या साईडनं पण पंच येत आहे. तर आपल्याला अशी कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला फ्रंटला कटोरी जोडून दाखवणार आहे की कटोरीचा टक्स कसा लावायचा. तर बघा मी पूर्ण ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे. पण कटिंग करून घेतलेली आहे आणि मागचा भाग पण कटिंग करून घेतलेली आहे. पूर्ण क्रॉस पट्टी पूर्ण भाग मी कटिंग करून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला कटोरी कशी जोडून घ्यायची आणि टक्स कसा लावायचा फक्त हेच पाहायचं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं, हा आहे फ्रंट भाग आणि ही आहे कटोरी. तर बघा जसं की आपल्याला हे दोनही भाग सारखे असे घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत आणि हलकी अशी आपल्याला, बघा इथून जो आपला हा भाग आहे, जसं की हा भाग आहे आपलावाला, तर एवढ्या साईडनं अर्धा इंचावरून आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. इकडे तिकडे न नेतानी, म्हणजे इकडे तिकडे करताना आपल्याला बरोबर असं चॉक लावून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर आपली जर शिलाई इकडे तिकडे होऊन राहिली, आपण नवीन असल्या कारणाने मागं पुढे शिलाई होते, तर आपल्याला काय करायचंय, अशी मार्जिंग करून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला इथं पण मार्जिंग करून घ्यायची आणि इथं पण अशी गोल अशी मार्जिंग करून घ्यायची आहे. जेणेकरून काय होते, आपला शिलाईचा भाग म्हणजे शिलाई इकडे तिकडे जाणार नाही. जर आपण मार्जिंग केलेली असली तर आपल्याला दोनही भाग असे सारखे जोडून घ्यायचे आहेत. आणि बघा इथून आपल्याला हा भाग दोनही सारखी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा मी इथं जोडलेलं आहे. आता बघा मी कशी शिलाई करून घेते. तर बघा कटोरी जशी आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे. न खिसता आपल्याला याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर अर्धा इंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, मी अर्धा इंच बरोबर शिलाई म्हणजे अर्धा इंच कापड सोडून मी बरोबर मार्जिंग करून घेतलेली आहे. तर अशीच आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे. तर बघा बरोबर आपली कटोरी बरोबर इथपर्यंत फ्रंट पर्यंत आलेली आहे. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, हा भाग इथं असा जोडून घ्यायचा आहे. ह्या साईडनं पण आपल्याला अर्धा इंच सोडून घ्यायचा आहे. बरोबर अर्धा इंच इथून सोडून घ्यायचा आहे. म्हणजे आपला आय पट्टी तयार करण्यासाठी, आय पट्टी, हुक पट्टी जे पण आपण लावतो त्याच्यासाठी आपल्याला एवढा भाग सोडून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बघा इथून आपल्याला साईज नुसार आपल्याला हा लहान साईजचा ब्लाऊज आहे, तर मी इथं किती घेत आहे, इथं 1.25 इंच घेत आहे. बघा इथं 1.25 इंच घेत आहे. जर थोडा मोठा जर साईज असला असता तर मी इथं 1.5 इंच घेतलेलं असतं. तर इथून मी किती घेत आहे, 1.25 इंच घेत आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण टक्स लावतो 2.5 2.25 साईज नुसार आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर मी इथं 2.25 इंच घेत आहे.
तर बघू शकता. आता काय करायचं आपल्याला बघा, इथून आपल्याला अशी तिरशी रेषा अशी आखून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायची आहे. तर मी आता याच्यावर शिलाई करून घेते. तर बघा किती छान अशी प्रॉपर अशी कटोरी तयार झालेली आहे ना. कटोरीचा टोक निघलेला आहे बाहेर, बरोबर शिलाई कटोरीचा राऊंड पण आलेला आहे. तुम्ही ना बघितलेच आहे व्हिडिओ मध्ये किती छान असा राऊंड आलेला आहे आणि कटोरी पण कशी बसलेली आहे. तर बघा अशी किती छान अशी कटोरी तयार झाली आहे. बघा चारही साईडनं असा पंच येत आहे. तर बघा हा साईड. तर बघा इथं आपले अशी जर पंच आलेली असली तरी कटोरी आपली याच्यामध्ये पंच आलेल्या साईजच्या कटोरीमध्ये तेच त्या साईज बरोबर बसतो. हा फॉर्म्युला तुम्ही एकदाच वापरून पहा आणि एकदा आपलं स्वतःच ब्लाऊज शिवून बघा. सगळ्यात अगोदर तुम्ही स्वतःच ब्लाऊज शिवून बघा आणि ताई मग म्हणा की तुम्ही सांगितलेली ती कटोरी कशी आली, तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही, आणि थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.